नाशिक शहरातील स्टर्लिंग मोटर्स टाटा मोटर्स अधिकृत शोरूम येथे विमा दाव्याअंतर्गत दुरुस्तीसाठी दिलेली टाटा टियागो ईव्ही कार तब्बल 7 महिने उलटूनही परत न मिळाल्याने ग्राहक आयुष्मती चौहान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वाहन वेळेत न मिळाल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। आयुष्मती चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या टाटा टियागो ईव्ही कारचा 24 डिसेंबर 2025 रोजी अपघात झाला होता। त्यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी संबंधित वाहन विमा दाव्याअंतर्गत दुरुस्तीसाठी स्टर्लिंग मोटर्स येथे जमा करण्यात आलं। मात्र 7 महिने उलटूनही वाहनांची दुरुस्ती पूर्ण झालेली नसून आज होईल उद्या होईल अशी आश्वासनेच दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी सांगितले की वाहन शोरूम मध्येच पडून असताना त्यांना दरमहा वाहनाचा हप्ता भरावा लागतो। वाहन वापरता येत नसल्याने आर्थिक नुकसान होत असून दैनंदिन कामकाजावरही परिणाम झालाय। याबाबत फायनान्शियल ॲडवायझर नितीन दळवी यांनी सांगितले की कंपनीकडून आवश्यक असलेली सर्व मंजुरी अप्रूव्हल वेळोवेळी देण्यात आली होती। विमा प्रक्रियेत कोणताही विलंब करण्यात आलेला नसून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित होते। मात्र 6 ते 7 महिने उलटूनही वाहनाची दुरुस्ती पूर्ण झालेली नाहीये असे त्यांनी सांगितले। नितीन दळवी यांनी पुढे सांगितले की या प्रकरणी संबंधित व्यवस्थापकांशी अनेक वेळा संपर्क साधण्यात आला, मात्र प्रत्येक वेळी टाळाटाळ करणारी उत्तरे देण्यात आली। विमा कंपनीकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरही त्यानुसार वेळेत काम झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे ग्राहकांमध्येही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विमा दाव्याअंतर्गत दुरुस्तीच्या कामांमध्ये होणारा विलंब आणि ग्राहकांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास याबाबत संबंधितांकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त होत आहे। गाडीचा माझा ऍक्सिडेंट 24 डिसेंबर 2025 ला झाला। 25 डिसेंबर 2025 ला गाडी मी इथे लावली कामाला। गेल्या 7 महिन्यापासून मला फक्त टाइम लाईन देत आहे की गाडी आज होऊन जाईल उद्या होऊन जाईल, हे बाकी आहे ते बाकी आहे, आणि मी 7 महिन्यापासून फॉलो कंटिन्यू करतो। फक्त डेटवर डेट देत आहे मला ते, पण गाडी अजून पण माझी कंप्लेंट आहे आजच्या तारीखपर्यंत पण अजून पण ते डेटवर डेटच चालू आहे कंटिन्यू। त्या कारणामुळे खूप थकलोय, पेशन्स नाही यावर राहिलेलं। गाडीचं माझं नुकसान पण माझं खूप झालेलं आहे, प्रवास करण्यासाठी ट्रान्सपोर्ट खर्च, आणि मी गाडीचा हप्ता पण फ्री भरतोय गेल्या 7 महिन्यापासून। गाडी यांच्या शोरूमला आहे माझी। या विलंबामुळे तुमचे आर्थिक किंवा मानसिक नुकसान किती झालंय काय सांगा? आर्थिक नुकसान तर खूप झालंय माझं या विलंबामुळे, आणि मानसिक नुकसान पण खूप झालं, कारण दरवेळेस धावून रिक्षा किंवा प्रायव्हेट गाडी ही अशी गोष्टी टायमावर मला कुठेच पोहोचता येत नाहीये। खर्च झालेले ते एक्सपेन्सिव्ह देणार, माझं गाडी मला रिपेअर करून माझ्या टायमावर देणं। अशा परिस्थितीत इतर ग्राहकांना आपण काय संदेश द्या? मी इतर ग्राहकांना या परिस्थितीत एवढं सांगणार, तुम्ही टाटाची गाडी घ्या पण टाटा स्ट्रगलिंग मधून नका घेऊ, कारण यांचा शब्द कुठलं कमिटमेंट टायमावर नाहीच आहे। सांगायचं काही अजून, करणं काही अजून। संबंधित गाडीचा क्लेम आज कधी मंजूर करण्यात आला होता काय सांगा? संबंधित गाडी ही टाटा स्टर्लिंग मोटर्सला डिसेंबर 2025 मध्ये पार्क केली होती। त्यानंतर सर्व्हेरने येऊन गाडी चेक केली आणि जे काही प्रायर अप्रूव्हल होते ते वेळोवेळी शोरूमला प्रोव्हाइड करण्यात आले होते। आता शेवटचं अप्रूव्हल जे होतं, जिथे बॉडी शेलचं मेजर काम करणं गरजेचं होतं, ते अप्रूव्हल कंपनीकडनं सर्व्हेर रवी पोतले थ्रू मार्च 2026 ला देण्यात आलं होतं। त्या पिरियडला आता मोजून 4 ते 5 महिने होऊन गेले तरी अजून गाडीचं काम पूर्ण झालेलं नाहीये। आणि दरवेळेला शोरूमचे मॅनेजर असो, सर्व्हिस इंजिनियर असो, प्रत्येकाला आम्ही रिक्वेस्ट केली की गाडी आम्हाला वेळेवरती भेटली पाहिजे, पण त्यांच्याकडनं चुकीचे कमिटमेंट देण्यात आले प्रत्येक वेळेला। आणि आता सुद्धा आपण गाडीची पोझिशन जर बघितली तर काम पूर्ण झालेलं नाहीये। या मोमेंटला सुद्धा लास्ट वीक म्हणजे 17 तारखेचं त्यांनी कमिटमेंट दिलं होतं की 17 तारखेला तुम्हाला गाडी पूर्ण रेडी मिळेल, पण अजून सुद्धा गाडीचं काम पूर्ण झालेलं नाहीये। आमची अपेक्षा एवढीच आहे की जे काही आम्ही अप्रूव्हल दिलेलं आहे त्या अप्रूव्हल प्रमाणे वेळेत काम व्हायला पाहिजे होतं। ग्राहकाला जो मनस्ताप झालेला आहे त्याचं त्यांनी रिम्बर्समेंट करून द्यावं। अशा प्रकरणामध्ये ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणासाठी कंपनी काय करत असते काय सांगा? कंपनी ग्राहकाच्या हिताच्या संरक्षणासाठी जे काही क्लेम रिलेटेड अप्रूव्हल्स असतात ते वेळोवेळी देत असते शोरूमला, पण शोरूमकडनं जो डिले झालेला आहे त्याच्यामुळे कस्टमरला मनस्ताप होतोय। 6 महिने होऊन गेले ग्राहकाला गाडी मिळाली नाही, योग्य आहे काय सांगा? हे चुकीचं आहे। गाडीचे डॅमेजेस जर तुम्ही बघाल तर 20-25% जास्त डॅमेजेस नाहीये। ह्या डॅमेजेसला रिपेअर होऊन कस्टमरच्या ताब्यात गाडीला द्यायला जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिना लागला पाहिजे, पण त्या प्रोसेससाठी जवळपास 7 महिने वाया गेले। कस्टमरचा वेळ जातो, पैसा खर्च होतोय, मानसिक त्रास होतोय, सगळ्याच गोष्टी आल्या याच्यात। इन्शुरन्स कंपनीकडून मंजुरी आणि पेमेंट वेळेत करण्यात आले होते का? पेमेंट अजून झालेले नाही, कारण की शोरूमकडनं काम पूर्ण झालेले नाहीये। ज्या काही बेसिक अप्रूव्हलच्या गरजा होत्या त्या इन्शुरन्स कंपनीकडनं मार्च 2026 ला पूर्ण करण्यात आल्या होत्या। म्हणजे बॉडी शेलचं काम जर शोरूमने त्या वेळेत जर पूर्ण केलं असतं तर एप्रिल महिन्यामध्ये गाडी भेटली असती कस्टमरला, पण ते तसं झालेलं नाहीये। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।